बघा आपण काय आहे की जे 2 मार्काचे प्रॉब्लेम्स होते ते बघितले होते. आता आपण जे मोठे प्रॉब्लेम्स राहतात 4 मार्कासाठी वगैरे येऊ शकतात किंवा थोडेसे हाय लेवलचे राहतात. हाय लेवल म्हणजे त्याच्यात नंबर ऑफ फॉर्म्युले जास्त यूज करायचे. तर सगळ्यात पहिले बघा आपण लॉज ऑफ अल्गोरिथम बघू. जसं दर लेक्चरमध्ये नाही का आपण बघतो. या मग हेडलाईन लॉ ऑफ लॉगॅरिथम. फर्स्ट लॉ कोणता आहे? फर्स्ट लॉ आहे बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. ॲक्च्युली हा लॉ नाही आपण स्टार्टिंगला बघू. ठीक आहे, आपण जे आधी बघितलं होतं एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. आता बघा ॲक्च्युली काय की पेपरमध्ये ना म्हणजे आता के स्कीममध्ये बघा किती पेपर झाले, 4 पेपर झाले, 2 रेग्युलरचे झाले आणि 2 बॅकलॉगचे झाले. तर आतापर्यंत 3 पेपरमध्ये लॉगॅरिथममधून जे नाही का फक्त 2 मार्काचा प्रश्न आला होता. पण लास्टचा जो आता समरचा पेपर आहे तर त्याच्यामध्ये काय आहे की 6 मार्कासाठी आलं होतं. एक 4 मार्काचं न्यूमरिकल पण आलं होतं आणि एक 2 मार्काचं पण आलं होतं. तर शक्यतो काय की लॉगॅरिथम 2 किंवा 4 मार्क लिहू शकतो किंवा जास्तीत जास्त 6 मार्क लिहू शकतो. म्हणजे काय की जे पहिलं युनिट आहे ओव्हरऑल ते 14 मार्कासाठी दिलेलं आहे आणि ते किती मार्कासाठी येतं तर ते ॲक्च्युली 14 ते 18 मार्कपर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, पण कंपल्सरी 14 मार्क येतं. तर त्याच्यामध्ये लॉगॅरिथम कंपल्सरी 2 मार्कासाठी येणार आणि जास्तीत जास्त 4 किंवा 6 मार्कासाठी पण येऊ शकतो. ठीक आहे, तर बघा आता पहिले बघितलं होतं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो ए रेस टू एन इक्वल्स टू काय राहतं यम राहतं. तर मग त्याला आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं लिहितो लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहतं एन म्हणजेच काय पॉवर राहते. काय राहते पॉवर. आता बघा पॉवर तुम्ही एक्स घेतली एन घेतली काही पण घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे तिथं मी आता एन घेतलं आहे इंडेक्स आणि दुसरं नाव काय त्याला एक्सपोनंट हा एक होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय होतं प्रोडक्ट रूल. सगळ्यात फर्स्ट रूल कोणता होता प्रोडक्ट रूल. ठीक आहे, बघा आता प्रोडक्ट रूल काय आहे प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आहे तर लॉग ऑफ एम लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय राहतं लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे, हा काय प्रोडक्ट रूल आहे. आता इथं बघा सगळ्यांचा बेस सारखा राहतो. काय राहतो बेस सगळ्यांचा सेम राहतो. मी आता लिहिलं नाही बेस लिहिलं नाही म्हणजे काही किती बेस तिथं 10 बेस आहे का कारण की तो कॉमन लॉग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कोशंट रूल. तर कोशंट रूल काय आहे कोशंट रूल. ठीक आहे, तर कोशंट रूल आहे बघा लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम अपॉन एन. म्हणजे काय की लॉग एम मायनस एन जर असेल तर त्याचं काय होईल लॉग ऑफ एम अपॉन एन होणार. ठीक आहे, पण इथं एम मोठा पाहिजे आणि एन छोटा पाहिजे असा क्रायटेरिया आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा चौथा रूल काय होता पॉवर रूल. काय आहे पॉवर रूल काय सांगतो बघा पॉवर रूल काय आहे की लॉग ऑफ एक मिनटं कलर चेंज करू लॉग ऑफ एम रेस टू एन जर असेल लॉगमध्ये जर नंबरची जर पॉवर असेल तर ती पॉवर जी आहे ती समोर येऊन मल्टिप्लाय होते आणि लॉग ऑफ एम तसंच राहतो. ठीक आहे, हा काय पॉवर रूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट कोणता आहे चेंज बेस रूल. कोणता रूल आहे चेंज बेस रूल. ठीक आहे, तर चेंज बेस रूल काय आहे तर बेस काय करणार म्हणजे जो बेस राहणार तो आपण डिवाइडला घेणार. तो कोणता आहे चेंज बेस रूल. मग बघा लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू त्याचं काय येतं लॉग ऑफ एम
अपॉन लॉग ऑफ ए येतं. पण इथं दोघांचा बेस काय राहणार आहे, सारखं राहणार आहे. म्हणजे इथं जर 10 असेल तर इथं पण 10च पाहिजे, इथं जर ए असेल तर इथं पण ए पाहिजे, किंवा इथं इथं किती पाहिजे एन असेल तर इथं पण एन पाहिजे. म्हणजे काय की सगळीकडे बेस सारखा पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणता रूल होता, ॲक्च्युली आता रूल नाही ते काय, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, रूल ऑफ इक्वेलिटी. नेक्स्ट लिहा 6वा, रूल ऑफ इक्वेलिटी. रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे की लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ एन ॲट बेस ए जर असेल, याचं मिनिंग काय आहे, एम इक्वल्स टू काय राहणार आहे, एन राहणार आहे. मग जसं बघा त्याचं एक्झाम्पलमध्ये दाखवतो तुम्हाला. सपोज लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस 2 इज इक्वल्स टू लॉग ऑफ 3 ॲट बेस 2. तर मग याचा अर्थ काय होणार, लॉग लॉग कट होणार. काय होणार, इथला हा जो लॉग बेस 2 आणि हा लॉग बेस 2 कट होणार, आणि खाली काय भेटणार आपल्याला, एक्स प्लस 1 इक्वल्स टू 3. ठीक आहे. म्हणजे हा काय आहे, चेंज बेस रूल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट ॲक्च्युली हे रूल्स नाही बघा. आता लॉग ऑफ ए ॲट बेस ए म्हणजे काय की कुठल्या पण नंबरचा त्याच सेम नंबरवरती जर लॉग घेतला तर आन्सर काय भेटतं आपल्याला, 1 भेटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 7वा आहे बघा, लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस इक्वल्स टू काय भेटतं, 0 भेटतं. म्हणजे तुम्ही 1चा कुठल्या पण बेसवरती जर लॉग घेतला तर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. हे काय आहे, लॉज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. लॉगची काय रूल आहे. सगळ्यात पहिले कोणता रूल बघितला होता आपण, सगळ्यात पहिले आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म बघितलं, नंतर प्रोडक्ट रूल बघितला, नंतर कोशंट रूल. प्रोडक्ट रूल काय, लॉग ऑफ एम प्लस एन, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग एम इंटू एन होतं. नंतर कोशंट रूल, लॉग एम मायनस लॉग एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम अपॉन एन. त्याच्यानंतर हे पॉवर रूल, लॉग ऑफ एम रेस टू एन जर असेल तर एन इंटू लॉग ऑफ काय होणार, एन होणार, एन इंटू लॉग ऑफ एम. ठीक आहे. नंतर चेंज बेस रूल, लॉग ऑफ एम ॲट बेस ए जर असेल तर लॉग एम आपण लॉग ए राहणार. ठीक आहे. नंतर रूल ऑफ इक्वेलिटी. रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे, लॉग ऑफ एम इक्वल्स टू लॉग ऑफ एन ॲट बेस ए जर असेल तर एम इक्वल्स टू एन राहतं. म्हणजेच काय, लॉग ऑफ एक्स प्लस 1 ॲट बेस 2 इक्वल्स टू लॉग ऑफ 3 ॲट बेस 2 जर असेल तर एक्स प्लस 1 इक्वल्स टू 3 आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, लॉग ऑफ एनी नंबर ॲट सेम बेस. म्हणजेच काय की लॉग ऑफ ए ॲट ए इक्वल्स टू काय भेटेल, 1. लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस म्हणजे लॉग 1 कुठल्या पण नंबरच्या बेसवरती जर घेतला तर आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, 0 भेटणार आहे. हे काय आहे, लॉ ऑफ लॉगॅरिथम्स. ठीक आहे. सगळ्यांनी लिहून घ्या, म्हणजे तुमची पण लिहून लिहून पाठ होतील. ठीक आहे. तर बघा आता आपण नेक्स्ट बघणार प्रॉब्लेम्स. आता हे थोडे 4 मार्काचे आणि थोडेसे हार्ड प्रॉब्लेम. ठीक आहे. तर आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, फर्स्ट प्रॉब्लेम. तर फर्स्ट प्रॉब्लेम दिला बघा, इफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 7. काय दिलेलं आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 7. मग बघा गिवन लिहा, इथल्या सोल्युशन. सोल्युशनमध्ये काय दिलेलं आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 7. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, देन शो दॅट लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू. म्हणजे काय करायचं, पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू काय करायचं, 1 अपॉन 2 लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. म्हणजे हे काय करायचं आहे, शो करायचं आहे. मग आता बघा इथं काय आहे की आपल्याला दिलेलं आहे, ॲक्च्युली बघा इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इथं पी आणि क्यू आहे, इथं काय आहे, पी आणि क्यू आहे. ठीक आहे. पी आणि क्यू म्हणजे इथं गिवनमध्ये दिलेलं आहे 7 पी क्यू आहे. ठीक आहे. तर आपल्याला असं इक्वेशन दिलेलं आहे.
मग आता काय करायचं की दोन्ही बाजूनं बघा इथं आता काय की इकडच्या बाजूला आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 7pq आहे. मग बघा आपण काय करू दोन्ही बाजूना मग लिहा खाली पी जे 2pq आपण दोन्ही बाजूने ऍड करू. ठीक आहे, मग लिहा इथं ॲडिंग 2pq ऑन बोथ साइड. मग दोन्ही बाजूने जर आपण या इक्वेशन मध्ये 2pq जर ऍड केलं तर बघा पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq इक्वल्स टू 7pq आणि प्लस 2pq, कारण की इथं पण 2pq ॲड केलं, इथं पण 2pq ॲड केलं. आता बघा पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर, मग याचं आपण कसं लिहू शकतो बघा. आता इथं जर आपण या साईडला जर ऑब्झर्व केलं कुठं या साईडला तर हे काय दिसतंय आपल्याला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 थांबा एक मिनटं पी स्क्वेअर नंतर न लिहू 2pq प्लस क्यू स्क्वेअर. मग याचं हा ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दिसतोय की नाही, मग याचं काय लिहिणार पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता ह्या साईडला आपण काय लिहू शकतो पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, आता बघा हे 7pq आहे आणि इकडच्या साईडचे 2pq जर ॲड केले तर काय भेटेल 9p आणि q. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला काय भेटलं आता p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू pq. मग हा 9 इकडे काय मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल डिवाइड होईल. ठीक आहे, मग बघा इथे लिहा ब्रॅकेटमध्ये p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 9 इक्वल्स टू pq. ठीक आहे, असं येऊ शकतं का येऊ शकतं. आता आपण काय की ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी दोन्ही बाजूनं काय करायचं लॉग घ्यायचं. मग लिहा इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साईड, लिहा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ठीक आहे, मग दोन्ही बाजूने जर लॉग घेतला ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, मग बघा लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 9 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू लॉग ऑफ पी क्यू. ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलं. आपण काय केलं आधी दोन्ही बाजूंना 2pq ॲड केला आणि नंतर काय केलं हे आपल्याला काय भेटलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्मॅट भेटला. मग आपण ते पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअरला काय लिहिलं पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं इक्वल्स टू 9pq. मग हा 9 इकडे मल्टिप्लाय होतं, इकडे आलं काय केलं डिवाइड केलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी काय घेतलं लॉग घेतलं. आता बघा इथं काय पी प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि हा 9 पण काय आहे 3चा स्क्वेअर आहे. मग या 9ला आपण असं लिहू शकतो का बघा इथं. ठीक आहे, 9 इक्वल्स टू 9ला काय लिहू शकतो आपण 3 × 3 म्हणजेच काय 3चा स्क्वेअर. ठीक आहे, मग आपण असं लिहू शकतो का आता बघा इथं लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू अपॉन 3. मग बघा आता हा जो ब्रॅकेट आहे डायरेक्ट होल एक मिनटं मग असं लिहू शकतो. मग बघा लक्ष द्या पी प्लस क्यू अपॉन 3 आणि हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटचा डायरेक्ट स्क्वेअर घेऊ शकतो का, कारण की काय आहे की इथं पण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि इथं पण 3चा जर स्क्वेअर लिहिला आपण आणि आपण काय करू शकतो याला बघा आता इथं एक स्टेप इथं ॲड करतो मी. ठीक आहे, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये
पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू लॉग ऑफ पी आणि क्यू. मग आता बघा, आता इथं यांचं दोघांचं सेपरेट स्क्वेअर न घेता आपण काय केलं, इथं काय केलं, एक सिंगल स्क्वेअर घेतला. सिंगल स्क्वेअर डायरेक्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर केला. बघा इथं काय आहे की 3चा स्क्वेअर आहे, ब्रॅकेटचा पण स्क्वेअर आहे. मग आपण काय केलं, हा 2चा स्क्वेअर जो होता तो डायरेक्ट ब्रॅकेटच्या बाहेर घेतला. ठीक आहे. मग इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, लॉग ऑफ पी क्यू. ठीक आहे. मग बघा आता इथं हा काय आहे की लॉग ऑफ एम रेस टू एनचा फॉर्मॅट आहे. मग आपण हा 2 बाहेर आणू शकतो का, आणू शकतो. ठीक आहे. मग बाहेर आणण्यासाठी काय करावं लागेल, तर इथं फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल. कोणता, पॉवर रूल. पॉवर रूल काय आहे की लॉग ऑफ एम रेस टू एन जर असेल त्याला काय लिहू शकतो आपण, एन इंटू लॉग ऑफ एम लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा आता ते लिहायचं आपल्याला. इथं एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, पी प्लस क्यू अपॉन 3 आणि एनच्या जागेवरती 2 दिले. मग हा 2 बाहेर, लॉग ऑफ काय, तर इथे येणार पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू लॉग ऑफ पी आणि क्यू. ठीक आहे. आता बघा इकडच्या साईडला आपण कोणता रूल अप्लाय करू शकतो, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आपल्याकडं, बघा प्रोडक्ट रूल लिहितो मी इथं, लॉग ऑफ, दुसऱ्या कलरने लिहितो. ठीक आहे. फॉर्म्युला आपण ग्रीन पेनने लिहितो. ठीक आहे. लॉग ऑफ एम इंटू एन जर असेल त्याला काय लिहू शकतो आपण, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. मग बघा इथं एम एनच्या जागेवरती पी आणि क्यू आहे. मग याला आपण असं लिहू शकतो का, बघा लक्ष द्या, 2 लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. ठीक आहे. मग बघा आता हा 2 काय इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होईल, दोन्हीला पण डिवाइड होईल. ठीक आहे. मग याला आपण असं लिहू शकतो, म्हणून लॉग ऑफ पी प्लस क्यू अपॉन 3 इक्वल्स टू 1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. ठीक आहे. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला, इथं प्रूफ करायचं होतं. हेच काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. इथं बघा इथं ब्रॅकेट आहे. ठीक आहे. टायपिंगमध्ये आलाय तो. हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूफ करायचं होतं. मग खाली यायचं हेन्स प्रूफ. हेच काय करायचं होतं आपल्याला, प्रूफ करायचं होतं. बघा 4 मार्कासाठी असा प्रॉब्लेम येऊ शकतो जर आला तर याच्यामध्ये काय की 2-3 फॉर्म्युले यूज करायचे आणि दोन्ही बाजूनं लॉग घ्यायचं आहे. बट मला वाटत नाही असा प्रॉब्लेम येईल म्हणून, बट आला तर तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर ना आता बघा, ज्यांना लिहायचं असेल त्यांनी लिहून घ्या. आता काय की आपला ऑनलाईन आहे. ठीक आहे. तर ऑनलाईनमध्ये काय की तुम्ही व्हिडिओ स्टॉप पण करू शकता. हे काही लाईव्ह चालू नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. तर तुम्ही काय की लेक्चर करताना पेन आणि वही घेऊन बसायचं. मग चालू झाल्यानंतर ना तुम्ही लिहून घ्यायचं. ठीक आहे. आणि हे काय आहे की वरती कधी कधी टाईप करताना प्रॉब्लेमची मिस्टेक होती. हे प्रॉब्लेम काय आहे, बुकच्या बाहेरचे नाही, बुकमधलेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर मला वाटत नाही असे प्रॉब्लेम पेपरला येईल म्हणून, पण तुम्हाला आले तर माहिती पाहिजे. ठीक आहे. तुमची प्रॅक्टिस होईल, प्रॅक्टिससाठी सॉल्व करा. आता त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 2 दिलेला आहे बघा, सेम आहे. याच्यामध्ये पण असंच करायचं आहे. आता काय सांगितलं आपल्याला, इफ लॉग ऑफ पी मायनस क्यू अपॉन 5 इक्वल्स टू 1 अपॉन, आता बघा इथं पण ब्रॅकेट राहिलं आहे, 1 अपॉन 2 लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. ठीक आहे. आता आपण काय आहे की पी प्लस क्यू अपॉन 3 होतं ते प्रूफ केलं. आणि देन काय सांगितलं आहे, शो दॅट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 27 पी क्यू. आपल्याला काय करायचं आता, रिव्हर्स करायचं. ठीक आहे. मग बघा सोल्युशन. सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे, लॉग ऑफ पी मायनस क्यू अपॉन 5 इक्वल्स टू 1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे लॉग ऑफ पी प्लस लॉग ऑफ क्यू. ठीक आहे.
तर मग बघा आता याला काय करायचं, सगळ्यात पहिले इथं बघा आता याच्यात ऑब्झर्व करा, तर इथं काय पी प्लस क्यू दिलेलं आहे. आता याला आपण लॉग ऑफ यम इंटू एन लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा आता प्रोडक्ट टूल अप्लाय करा. प्रोडक्ट टूल काय, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन जर असेल तर त्याला काय लिहायचं, लॉग ऑफ यम इंटू एन लिहायचं. ठीक आहे. तर मग बघा लॉग ऑफ पी मायनस क्यू अपॉन 5 इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, लॉग ऑफ पी इंटू क्यू येणार. ठीक आहे. पी इंटू काय आलं, क्यू आलं. आता याच्यानंतर ना बघा आता इथं काय आहे की हा 1/2 जो आहे तो काय करू शकतो आपण, इथं लॉगच्या बाहेर आहे याला वरती इथं नेऊ शकतो, कारण की पॉवर रूल अप्लाय करून. पॉवर रूल काय आपल्याकडं, मग बघा लॉग ऑफ एन इंटू लॉग ऑफ यम जर असेल तर याला काय लिहू शकतो आपण, लॉग ऑफ यम रेस टू एन लिहू शकतो. ठीक आहे. मग आता इथे एनच्या जागेवरती 1/2 आहे आणि एमच्या जागेवरती पी इंटू क्यू आहे. मग बघा काय येईल त्याचं, लॉग ऑफ पी मायनस क्यू अपॉन 5. ठीक आहे. इक्वल्स टू आता लॉग ऑफ पी क्यू रेस टू 1/2. ठीक आहे. हे काय आलं, पॉवर रूलनुसार. आता काय करायचं की दोन्ही बाजूने लॉग आहे बरोबर. आता ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी, मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी काय राहणार आहे, मग लिहा खाली ॲज पर रूल ऑफ इक्वेलिटी. मग हा दोन्ही बाजूचा लॉग लॉग काय होणार, कट होऊन जाणार, कारण की दोन्हीकडे पण सेम बेस आहे. ठीक आहे. मग इथे येणार पी मायनस क्यू अपॉन 5 इक्वल्स टू पी क्यू ब्रॅकेट रेस टू 1/2. ठीक आहे. आता बघा इथं काय आहे की रेस टू 1/2 आहे, मग आपल्याला दोन्ही बाजून काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. मग स्क्वेअर जर केला तर काय होईल, मग बघा आता काय होईल, लिहा खाली टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग बघा दोन्ही बाजून जर स्क्वेअर घेतला, दोन्ही बाजून स्क्वेअर घेतल्यावर काय होईल, तर बघा पी मायनस क्यू अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू पी इंटू क्यू रेस टू 1/2 इंटू 2. मग बघा इथं हा जो 2 आहे, हा 2 आणि हा 2 काय होणार, कट होणार. मग कट झाल्यानंतर ना काय भेटलं आपल्याला, बघा इथं पी मायनस क्यू अपॉन 5 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, आता बघा 1/2 कट होऊन गेला, पी क्यू. ठीक आहे. मग आता इकडच्या साईडला बघा, इकडच्या साईडला आपण असं लिहू शकतो का, पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर इक्वल्स टू पी क्यू. ठीक आहे. मग बघा आता इथं पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू पी क्यू इंटू, आता हा 5चा स्क्वेअर इकडे डिवाइड, इकडे गेले काय होईल, मल्टिप्लाय होईल, 5 स्क्वेअर. मग बघा इथं काय होणार, आता इकडच्या साईडला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, मग ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय राहतं, एचा स्क्वेअर म्हणजे पीचा स्क्वेअर मायनस 2ab, ए बी म्हणजेच पी क्यू. ठीक आहे. इथं पी आणि क्यू प्लस क्यूचा स्क्वेअर इक्वल्स टू, आता हा 25 गुणिले पी क्यू. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होणार, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू, हा इथं काय मायनस इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. मग 25 पी क्यू प्लस 2 पी क्यू, मग किती येणार ते, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 27 पी आणि क्यू.
ठीक आहे. हेच आपल्याला काय करायचं होतं, प्रूव्ह करायचं होतं. हे काय करायचं होतं आपल्याला, प्रूव्ह करायचं होतं. बघा आपण स्टार्टिंगला काय केलं, प्रोडक्ट रूल अप्लाय केला. प्रोडक्ट रूल अप्लाय केल्यानंतर आपण इथं पॉवर रूल अप्लाय केला. मग पॉवर रूल अप्लाय केल्यानंतर काय केलं, रूल ऑफ इक्वेलिटी अप्लाय केला. रूल ऑफ इक्वेलिटी अप्लाय केल्यानंतर आपल्याला पी क्यू रेस्ट 1/2 भेटलं होतं. मग दोन्ही बाजूंना स्क्वेअर केलं. स्क्वेअर केल्यानंतर एका बाजूला पी मायनस क्यू ब्रॅकेट्स क्यू मायनस पी सॉरी पी मायनस क्यू अपॉन 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर भेटला इक्वल्स टू पी क्यू. आणि इथं काय आहे की पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर आपण इथं 5चा स्क्वेअर सेपरेट केला. म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्युमिरेटरचा स्क्वेअर सेपरेट केला. सेपरेट केल्यानंतर हा 25चा स्क्वेअर इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला. मग इकडच्या बाजूला पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला अप्लाय केला. इथं लिहून देऊ बाजूला. बघा इथं काय केलं आपण, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. इथं काय आलं, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बीचा स्क्वेअर. हे काय केलं आपण तिथं ॲप्लाय केलं. मग ॲप्लाय केल्यानंतर ना आपल्याला बघा इथं हा जो मायनस 2pq होता, इकडच्या बाजूला हा काय झाला, प्लस झाला. ठीक आहे. आणि इकडच्या बाजूला काय झालं, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 25pq प्लस 2pq. मग पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इक्वल्स टू 25 आणि 2 27. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, इथं प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. तर याचा हा 4 मार्काचा प्रॉब्लेम होता. बघा आता नेक्स्ट तुम्ही आता याचं लिहून घ्या. ठीक आहे. चला मग आता नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा इथं दिलेलं आहे प्रूव्ह दॅट. काय सांगितलंय, प्रूव्ह दॅट. पेन बदलून बघू आपण आता, पिंक पेन यूज करू. ठीक आहे. तर प्रूव्ह दॅट काय दिलेलं आहे, लॉग ऑफ पी ॲट बेस क्यू प्लस लॉग ऑफ क्यू ॲट बेस आर प्लस लॉग ऑफ आर ॲट बेस पी आणि इक्वल्स टू काय दाखवायला सांगितलं आहे, 1. काय सांगितलं आहे, 1. ठीक आहे. तर 1 दाखवण्यासाठी आता आपण पहिले LHS आणि RHS आणि इथं काय सांगितलं, व्हेअर पी क्यू आर आर ऑल पॉझिटिव्ह नंबर्स. हे काय आहे, पॉझिटिव्ह नंबर्स. ठीक आहे. मग इथं लिहा LHS. LHS काय दिलेली आहे, लॉग ऑफ पी बेस क्यू प्लस लॉग ऑफ क्यू बेस आर प्लस लॉग ऑफ आर बेस पी इक्वल्स टू 1 नाही घ्यायचं. आता आपल्याला 1 प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग बघा इक्वल्स टू, आता आपण इथं काय आहे की चेंज बेस रूल अप्लाय करणार. मग चेंज बेस रूल आपण तिन्हीसाठी पण अप्लाय करणार. मग बघा लॉग ऑफ पी ॲट बेस क्यू इथं साईडला लिहितो मी. ठीक आहे. इथं काय होणार, लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल तर याला कसं लिहितो आपण, लॉग ऑफ यम अपॉन लॉग ऑफ ए. मग आपण जर हे सगळ्याला जर अप्लाय केला हा फॉर्म्युला तर आपला आन्सर काय येणार आहे, मग बघा आपल्याला काय भेटेल, लॉग ऑफ यमच्या जागेवरती काय पी आहे आणि बेस काय इथं क्यू आहे. म्हणजे लॉग ऑफ पी अपॉन लॉग ऑफ काय, लॉग ऑफ काय, बघा 1 मिनिट इथं प्रॉब्लेम थोडासा चुकलेला आहे हा. तर हे काय मल्टिप्लिकेशनचं साईन इथं. ठीक आहे. हे काय मल्टिप्लिकेशन आहे. इथं पण बघा यांच्यामध्ये काय डॉट आहे, इथं पण काय डॉट आहे. ठीक आहे. 1 मिनिट मी प्रॉब्लेम करेक्ट करतो.
मग न्यू पेजवरती घेऊ आपण. ठीक आहे, बघा इथं प्रॉब्लेम लिहितो मी. क्वेश्चन काय दिलेलं आहे, ती टायपिंग पण मिस्टेक झालेली. क्वेश्चन बघा आता. तो क्वेश्चन दिलेला आहे बघा, प्रूव्ह दॅट log of p at base q into log of r at base q into log of r at base p इक्वल्स टू काय, इथं 1 दिलेलं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ते. ठीक आहे, वेअर p q and r is all पॉझिटिव्ह नंबर. ठीक आहे, हे आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. मग बघा आता याचं सोल्युशन कसं येईल. सगळ्यात पहिले बघा आता इथं आपल्याला LHS इक्वल्स टू RHS प्रूव्ह करायचं आहे. मग आपण आता इथं RHS काय 1 आहे आणि LHS किती दिलेली आहे आपल्याला इथं. मग बघा LHS इक्वल्स टू लॉग ऑफ p at base q इंटू लॉग ऑफ q at base r इंटू लॉग ऑफ r at base p. ठीक आहे, मग बघा इथं आपण कोणता रूल अप्लाय करणार, चेंज बेस रूल काय, लॉग ऑफ m ॲट बेस ए जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ ए लिहू शकतो. ठीक आहे, मग इथं काय करायचं, प्रत्येक ठिकाणी अप्लाय करायचं. मग बघा आता पहिलं जर प्रॉब्लेम बघितला आपण, लॉग ऑफ p ॲट बेस q दिलेलं आहे, मग याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ p अपॉन लॉग ऑफ q लिहू शकतो. ठीक आहे, इंटू मल्टिप्लाय. आता इथं बघा लॉग ऑफ q दिलेला आहे ॲट बेस r, मग लॉग ऑफ q ॲट बेस लॉग ऑफ r इंटू लॉग ऑफ r ॲट बेस p, मग लॉग ऑफ r अपॉन लॉग ऑफ p. ठीक आहे, मग बघा आता हे सगळे मल्टिप्लाइड आहे, मग हा लॉग ऑफ p आणि हा लॉग ऑफ p कट होणार. त्याच्यानंतर परत हा लॉग ऑफ q आणि हा लॉग ऑफ q कट होणार. त्याच्यानंतर हा लॉग ऑफ r आणि हा लॉग ऑफ r कट होणार. ठीक आहे, मग आपल्याला तिन्ही ठिकाणी काय भेटणार, मग इथं 1/1 इंटू 1/1 इंटू 1/1 म्हणजेच काय येणार, 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजेच काय की 1, मग इक्वल्स टू RHS. ठीक आहे, आपल्याला काय भेटलं मग, इक्वल्स टू RHS भेटलं. फक्त याच्यामध्ये एकच फॉर्म्युला यूज करायचा होता, चेंज बेस. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा आता. एक मिनटं, प्रॉब्लेम करेक्ट आहे बघू द्या. हो ठीक आहे, बरोबर आहे. बघा आता सोल्युशन आपल्याला काय दिलेलं आहे, 1 अपॉन, बघा इथं LHS इक्वल्स टू RHS दाखवायचं आहे. RHS दिलेली आपल्याला 3 आणि LHS किती सांगितले, 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 9. ठीक आहे, मग लिहा LHS LH आणि S इक्वल्स टू काय, 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 9. ठीक आहे, मग बघा इक्वल्स टू, आता काय आहे की इथं खाली जो बॉटम दिलेला आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काय करायचं, चेंज बेस रूल अप्लाय करायचं. चेंज बेस रूल काय आहे की बघा आता हा जो तुम्हाला मी एक सिंगलसाठी इथं अप्लाय करून दाखवतो. तर आपला रूल काय आहे, लॉग ऑफ m ॲट बेस ए जर असेल त्याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ ए लिहू शकतो. मग बघा इथं आपण जर पहिला घेतला, लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 दिलेलं आहे, याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 3. त्याच्यानंतर दुसरा बघा,
तर दुसऱ्यासाठी काय येणार, लॉग ऑफ 6 ॲट बेस ए, म्हणजेच लॉग ऑफ 6 आपण लॉग 8 लिहू शकतो. ठीक आहे. मग बघा आता हा रूल आपण इथं काय करणार, ॲप्लाय करणार. मग लिहा इथं इक्वल्स टू 1 अपॉन लॉग ऑफ, आता काय इथं 6 आणि अपॉन बेस लॉग किती आहे 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 अपॉन लॉग ऑफ 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ हा 6 आणि अपॉन लॉग ऑफ 9. मग बघा आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला म्हणजे बघा की जर 1 अपॉन ए अपॉन बी जर असेल तर याला कसं लिहितो आपण, बी अपॉन ए लिहितो. मग बीच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बी काय दिलेलं आहे, लॉग 3 इथं बी आहे, इथं लॉग 8 आहे, इथं लॉग 9 आहे. तर मग याला कसं लिहू शकतो आपण, बघा आता इक्वल्स टू हा जो लॉग 3 हा वर जाणार, लॉग 3 अपॉन लॉग 6 प्लस हा लॉग 8 वरती जाणार, लॉग 8 अपॉन लॉग 6 प्लस आता लॉग 9 वरती जाणार, लॉग 9 अपॉन लॉग इथे किती आहे 6. मग बघा आता सगळ्या ठिकाणी काय लॉग 6 आहे बरोबर. मग आता आपण इथं परत चेंज बेस रूल ॲप्लाय करणार. कोणता रूल, रिव्हर्समध्ये चेंज बेस रूल. मग बघा आपल्याकडे चेंज बेस रूल काय आहे की लॉग ऑफ एम अपॉन लॉग ऑफ ए असं जर असेल तर याला आपण असं लिहू शकतो का, लॉग ऑफ एम ॲट बेस ए, हो लिहू शकतो. तर मग आता रिव्हर्स करायचं आहे, जो डिवाइडला आहे तो काय आहे लॉग, त्याला बेसमध्ये घ्यायचं. ठीक आहे. मग इक्वल्स टू, मग आता काय होणार, लॉग ऑफ 3 ॲट बेस 6 प्लस, कारण की इथं बॉटमला 6 दिलेलं आहे, 6 म्हणजेच ए आणि एम म्हणजे 3 आहे. आता इथं बघा इथं काय लॉग 8 म्हणजे काय एम आहे आणि बेस 6 दिलेलं आहे. मग पुन्हा लॉग ऑफ 8 ॲट बेस 6 प्लस लॉग ऑफ 9 ॲट बेस 6, लॉग ऑफ 9 ॲट बेस 6. मग बघा आता सगळ्यांचा बेस सारखा आहे. मग परत इथं आपण काय करणार, आपला प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन आणि प्लस आपण इथे एक एक्स्ट्रा येणार लॉग ऑफ पी. याचं काय होणार, लॉग ऑफ एम एन आणि पी म्हणजेच तिघांचं मल्टिप्लिकेशन होणार. मग बघा आपण जरा तिथं घेतलं, ठीक आहे, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 8 इंटू 9 ॲट बेस 6 म्हणजे किती आलं, लॉग ऑफ, आता बघा 8 त्रिक 24 आणि 24 गुणिले 9, एक मिनटं, बघा इथं आलतो आपण. आता 3 इंटू 8 इंटू 9 इक्वल्स टू किती येतं, 8 9 72, 72 गुणिले 3 म्हणजे इथं किती येणार, 72 इंटू 3 म्हणजेच किती, 3 दुणे 6 आणि 7 त्रिक 21 म्हणजे 216. ठीक आहे, हे किती येणार 216. मग बघा लॉग ऑफ 216 ॲट बेस 6. मग बघा आता ह्या कोणता फॉर्म आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. आता याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये पण लिहू शकता तुम्ही, किंवा हा जो 216 आहे बघा, हा 216 काय आहे 6चा मल्टिपल आहे. मग आता 6ला किती वेळेस मल्टिप्लाय केलं बघा, 6 इंटू 6 36 होतं. ठीक आहे, आणि परत इंटू 6 जर केलं तर किती होतं बघा, 6 36 आणि 36 सक 216 होतं. म्हणजेच काय येणार हा 6⁻³ येणार. ठीक आहे. मग बघा याला आपण असं लिहू शकतो का, लॉग ऑफ 6⁻³
ॲट बेस 6. मग बघा आपण इथं काय करणार, प्रोडक्ट रूल अप्लाय करणार. प्रोडक्ट रूल काय सांगतो, लॉग ऑफ, बघा प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ m रेज टू n इक्वल्स टू काय होणार, समजा इथं बेस ए, ठीक आहे, n इंटू लॉग ऑफ m ॲट बेस ए, ठीक आहे. हा काय आहे, पॉवर रूल आहे. मग पॉवर रूलनुसार हा 3 बाहेर येणार, 3 लॉग ऑफ 6 अपॉन म्हणजे 6 बेस 6. मग बघा आता दोन्हीचं पण इथं काय आलं, 3 लॉग ऑफ 6 ॲट बेस 6. मग बघा तुम्हाला सांगितलं होतं लॉग ऑफ इक्वल्स टू 3 येणार का, कारण की बघा आता हा जो लॉग 6 आहे आणि सेम बेसवरती तो काय येणार, 1 येणार. मग 1 आल्यामुळे इंटू 1 होणार, ठीक आहे. आणि मग नंतर लास्टला काय भेटणार आपल्याला, बघा इथं काय आलं, 3 लॉग ऑफ 6 ॲट बेस 6. मग लॉग ऑफ 6 ॲट बेस 6 काय आहे, 1 आहे. म्हणजेच 3 इंटू 1 इक्वल्स टू 3 आलं, इक्वल्स टू काय आहे, RHS. किंवा बघा आता इथं परत तुम्ही चेंज बेस रूल अप्लाय करू शकता. म्हणजे इथं साईडला लिहितो बघा, इक्वल्स टू 3 लॉग ऑफ 6 आणि बेस सेपरेट जर केला तर परत लॉग 6 हा कट होऊन जाणार, तरी पण आन्सर काय भेटणार, 3च भेटणार, ठीक आहे. असं पण लिहू शकता. किंवा इथं डायरेक्ट याच्यानुसार बघा, लॉग 6 ॲट बेस 6 काय राहणार आहे, 1 राहणार आहे, इक्वल्स टू RHS. म्हणून आपल्याला लास्टला काय भेटलं की LHS इक्वल्स टू RHS. म्हणजेच 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 3 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 6 ॲट बेस 8 सॉरी ॲट बेस 9 इक्वल्स टू 3, ठीक आहे. हे आपण सॉल्व केलं. असं जर प्रॉब्लेम आला तर 4 मार्कसाठी येईल किंवा 2 मार्कसाठी पण आलेलं आहे 2019 मध्ये आय स्कीममध्ये. याच्यात काय फक्त एकच रूल अप्लाय करायचा, कोणता, चेंज बेस, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट हा सेम प्रॉब्लेम आहे, हा काय सेम प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये पण सेम फॉर्म्युला यूज करायचा बघा. आता आपण इथं करू, इक्वल्स टू काय दाखवायचं आहे, 2 दाखवायचं आहे, ठीक आहे. इक्वल्स टू 2च आहे का, हो. तर बघा आता इथं काय येणार, LHS इक्वल्स टू, आता बघा LHS आपल्याला इथं डायरेक्ट दिलेली आहे, ठीक आहे, आपण डबल नाही देणार. तर इथं बघा आता बेस इथं AB आहे, इथं BC आहे, इथं CA आहे आणि तिन्ही ठिकाणी काय आहे, ABC दिलेलं आहे आणि इक्वल्स टू काय 2 प्रूफ करायचं आहे, ठीक आहे. मग आपण इथं काय करणार, आता LHS लिहून घ्या पहिले, ठीक आहे. लॉग ऑफ ABC ॲट बेस AB प्लस 1 अपॉन लॉग ऑफ ABC ॲट बेस BC प्लस 1 अपॉन लॉग ऑफ ABC ॲट बेस CA, ठीक आहे. मग बघा काय होणार, लॉग ऑफ ABC ॲट बेस AB, याला कसं देऊ शकतो आपण, चेंज बेस रूलनुसार लॉग ऑफ ABC अपॉन लॉग ऑफ AB, ठीक आहे. कशानुसार, तर चेंज बेस रूलनुसार. चेंज बेस रूल काय आहे, लॉग ऑफ M ॲट बेस A जर असेल तर लॉग ऑफ M अपॉन लॉग ऑफ काय येतं, A येतं, ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपण इथं काय करणार, आता प्रत्येक ठिकाणी चेंज करणार. मग बघा आता इथं एक मिनटं, ठीक आहे. तर बघा आता इथं काय होणार, 1 अपॉन लॉग ऑफ ABC अपॉन, एक मिनटं हा जर लॉग छोटा काढतो, लॉग ऑफ ABC अपॉन लॉग ऑफ AB प्लस 1 अपॉन लॉग ऑफ ABC अपॉन लॉग ऑफ, इथं काय आहे BC बेस म्हणून इथं BC, ठीक आहे, प्लस 1 अपॉन लॉग ऑफ, आता इथं काय आहे ABC अपॉन लॉग ऑफ
सी ए, ठीक आहे. मग बघा आता याचं काय होईल की हा काय बॉटम साईडला आहे, वरती जाऊन मल्टिप्लाय होणार. मग इथं काय होणार लॉग ऑफ ए बी अपॉन लॉग ऑफ ए बी सी प्लस लॉग ऑफ, आता हा खाली इथं वर जाणार बी सी अपॉन लॉग ऑफ ए बी सी प्लस इथं काय होणार लॉग ऑफ सी ए अपॉन लॉग ऑफ ए बी सी. तर बघा आता आपण साईडला लिहू. आता सगळ्यांचं काय आहे की सेम आहे, तर याला असं लिहू शकतो का आपण रिव्हर्स काय करायचा, चेंज बेस रूल अप्लाय करायचं. म्हणजेच काय की लॉग ऑफ यम अपॉन लॉग ऑफ ए जर असेल तर याला काय लिहायचं लॉग ऑफ यम ॲड बेस ए, ठीक आहे. मग याच्यानुसार जर आपण अप्लाय केलं तर आपल्याला काय भेटतं बघा इथं इक्वल्स टू लॉग ऑफ, आता इथं काय आहे की चेंज बेस रूल, तर बेस काय येणार आहे ए बी सी येणार आहे. काय येणार आहे ए बी सी, आणि इथं वरती काय दिलेलं आहे ए बी दिलेलं आहे, ठीक आहे. प्लस लॉग ऑफ इथं बेस किती आहे ए बी सी आणि वरती किती दिलेलं आहे बी सी, ठीक आहे. प्लस लॉग ऑफ बेस किती आहे ए बी सी आणि वरती काय दिलेलं आहे सी ए दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता आपण इथं काय करणार परत लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ यन प्लस लॉग ऑफ पी ॲड कॉमन बेस ए इक्वल्स टू काय होणार लॉग ऑफ यम इंटू यन इंटू पी ॲड बेस ए. मग बघा हा फॉर्म्युला इथे अप्लाय करणार. मग अप्लाय केल्यानंतर ना काय होईल प्रोडक्ट रूल लॉग ऑफ, आता ए बी सी बेस कॉमन राहणार आहे ब्रॅकेटमध्ये ए बी इंटू बी सी इंटू सी ए, ठीक आहे. मग आता बघा इथं पण ए इथं पण ए, त्याच्यानंतर इथं पण बी आहे इथं पण बी आहे इथं पण सी ए इथं पण सी ए, म्हणजे काय येणार लॉग ऑफ ए बी सी बेस तसाच. मग इथं येणार ए इंटू ए स्क्वेअर, बी इंटू बी स्क्वेअर, सी इंटू सी चा स्क्वेअर. मग आपण याला असं लिहू शकतो का लॉग ऑफ ए बी सी अपॉन लॉग ऑफ ए बी सी ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहू शकतो का, कारण की इथं काय आहे की सगळ्यांचा स्क्वेअर आहे, आपण डायरेक्ट ब्रॅकेटचा स्क्वेअर करू, ठीक आहे. आणि तसं पण त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन ॲडिशन नाही, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथं अप्लाय करणार आपण पॉवर रूल काय आपला, तर पॉवर रूल आहे बघा लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल तर काय होणार एन इंटू लॉग ऑफ यम राहणार, ठीक आहे. मग बघा आता परत इक्वल्स टू लॉग ऑफ, आता हा 2 बाहेर आला लॉग ऑफ ए बी सी आणि इथं बेस ए बी सी, ठीक आहे. मग बघा पुन्हा इथं काय होणार 2 इंटू चेंज बेस रूलनुसार लॉग ऑफ ए बी सी अपॉन लॉग ऑफ ए बी सी, आणि हे काय होणार कट होऊन जाणार आणि इक्वल्स टू काय भेटणार आपल्याला आर एच एस, काय भेटणार आर एच एस, ठीक आहे. पुढच्या पेजवरती लिहू बघा लॉग ऑफ 2 इंटू लॉग ऑफ ए बी सी ॲट बेस ए बी सी. म्हणजे तुम्ही इथं काय करू शकता बघा आता की दोघांचा पण बेस सेम आहे आणि वरती पण सेम लॉग आहे, सेम बेसवरती सेम लॉग जर घेतला तर आन्सर काय येतं 2 इंटू 1 येतं, कारण की लॉग ऑफ ए बी सी सेम बेसवरती 1 आन्सर येतं, म्हणून इक्वल्स टू 2 इक्वल्स टू आर एच एस, ठीक आहे. हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. आत्ता बघा इथं पण काय केलं आपण चेंज बेस रूल अप्लाय केला, नंतर नाही वरती नेलं रिव्हर्स चेंज बेस रूल अप्लाय केला आणि आपल्याला ॲट बेस ए बी सी सगळे भेटले. मग तिथं आपण काय सेम बेसवरती मल्टिप्लिकेशन जर असेल ॲडिशन जर असेल तर त्यांचं आपण प्रोडक्ट रूलनुसार मल्टिप्लिकेशन करू शकतो.
आणि मग आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर भेटले. आपण ब्रॅकेटचा स्क्वेअर केला, पुन्हा पॉवर रूल अप्लाय केला. मग पॉवर रूल अप्लाय केल्यानंतर परत सेम बेसवरती ए बी सीचा लॉग भेटला. मग ते ए बी सीचा सेम बेसवरती ए बी सी बेसवरती लॉग 1 येतो. म्हणून तो 2 कॉमन, जो 2 पॉवरचा 2 समोर आला तो इंटू 1 इक्वल्स टू 2 आलं. म्हणजेच काय, RHS भेटली. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अजून किती प्रॉब्लेम आहे? अजून 5 प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. ठीक आहे, आपण सॉल्व करू. बघा, आता हा एक प्रॉब्लेम आहे, पेपरला आलेला आहे. ठीक आहे. हा एक सॉल्व करू आधी. सेम आहे बघा. हा 2 मार्क 4 मार्कसाठी आलेला होता मागच्या समरमध्ये आत्ताच्या. तर बघा, इथं दिलेलं आहे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. मग काय दिलेलं आहे आपल्याला, 1 अपॉन लॉग ऑफ 10 ॲट बेस 5 दिलेलं आहे, प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 10 ॲट बेस 20. ठीक आहे. मग इथं काय येणार, 1 अपॉन लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 5. ठीक आहे. प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 20 येणार. का? कारण की चेंज बेस रूल. कोणता रूल? चेंज बेस रूल. मग चेंज बेस रूल काय सांगतो, तर लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण, लॉग ऑफ यम अपॉन लॉग ऑफ ए. ठीक आहे. हा काय, चेंज बेस रूल आहे. मग आता बघा, छेदाचा छेद उलटून गुणाकार होतो. म्हणजेच काय, की हा काय होणार, वर जाऊन मल्टिप्लाय होणार. मग लॉग ऑफ 5 अपॉन लॉग ऑफ 10 प्लस हा लॉग 20 वर जाणार, लॉग ऑफ 20 अपॉन लॉग ऑफ 10. मग इथं परत रिव्हर्स कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, पॉवर रूल. रिव्हर्स पॉवर रूल काय आहे, सॉरी, चेंज बेस रूल. लॉग ऑफ यम अपॉन लॉग ऑफ लॉग ऑफ ए जर असेल तर याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ यम ॲट बेस ए. ठीक आहे. मग हेच इथं अप्लाय करायचं. मग अप्लाय केलं काय होईल बघा, लॉग ऑफ 5 ॲट बेस 10 प्लस लॉग ऑफ 20 ॲट बेस 10. मग बघा, इथं कॉमन काय आला, तर बेस आला. कॉमन बेस आले परत इथं प्रोडक्ट रूल अप्लाय होणार. ठीक आहे. काय होणार, प्रोडक्ट रूल अप्लाय होणार. एक मिनटं. तर बघा, इथं हे ना फॉर्म्युला मिटवतो, इकडच्या बाजूला आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. मग बघा, इथं इक्वल्स टू लॉग ऑफ काय भेटलं आपल्याला, 5 ॲट बेस 10 प्लस लॉग ऑफ 20 ॲट बेस 10. ठीक आहे. मग इथं लिहा प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आता, लॉग ऑफ यम ॲट बेस ए प्लस लॉग ऑफ यन ॲट बेस ए. कॉमन बेस जर असेल तर त्याला काय लिहू शकतो, लॉग ऑफ यम इंटू यन ॲट बेस ए. ठीक आहे. मग बघा, एच्या जागेवरती इथं 10 दिलेलं आहे आणि यमच्या जागेवरती 5 इंटू 20 ॲट बेस 10. ठीक आहे. मग काय येणार, लॉग ऑफ 100 ॲट बेस 10. लॉग ऑफ 100 आहे बघा. आता याचं काय करायचं, एक्सपोनेन्शियल. आता लॉगॅरिथमिक फॉर्म, हा काय आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. मग लॉगॅरिथमिक फॉर्मला जर एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम. याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येतो, लॉग ऑफ काय येतो, यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहतं, एक्स राहतं. मग बघा, तसं जर तुम्ही अप्लाय केलं तरी पण आन्सर येणार आहे. किंवा
मी करून दाखवतो, ठीक आहे. बघा इथं लॉग ऑफ, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय येणार आहे, तर ए किती दिलेलं आहे 10, आणि एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे इथं 100 दिलेलं आहे, ठीक आहे. मग इथं वरती आपल्याला पॉवर काढायची, एक्स इक्वल्स टू काय 100. मग आता 10ला किती वेळेस मल्टिप्लाय केलं तर 100 भेटेल, तर 2 वेळेस. म्हणजेच आपल्याला एक्स इक्वल्स टू किती भेटेल इथं 2 भेटेल. म्हणजेच याचा आन्सर काय येणार आहे 2 येणार आहे. किंवा हे असं पण करू शकता, किंवा बघा दुसरं एक ऑप्शन, दुसरा ऑप्शन काय बघा, लॉग ऑफ हा जो आता लॉग ऑफ बेस 10 आहे, या 100ला आपण काय लिहू शकतो 10चा स्क्वेअर लिहू शकतो, बरोबर. मग आता बघा 10चा स्क्वेअर लिहिला, मग हा स्क्वेअर काय होणार परत पुढं मल्टिप्लाय होणार, मग पुढं येणार काय लॉग ऑफ 10 ॲट बेस 10. मग इथं लॉग लॉग ॲट सेम बेस जर घेतलं तर आन्सर काय येतं 1 येतं. किंवा लॉग ऑफ, आता पुन्हा इथं काय लावायचं चेंज बेस रूल, तर चेंज इथं पॉवर रूल अप्लाय केला, इथं चेंज बेस रूल, लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 10 इक्वल्स टू काय येणार इथं दोन्ही कट होऊन जाणार आणि इक्वल्स टू 2 भेटणार. म्हणजे याचा आन्सर किती आला आपल्याला 2 आला, ठीक आहे. तर हे येलं होतं बघा आत्ता मागं पेपरमध्ये, ही आत्ता जी समरमध्ये पेपर झाले त्याच्यामध्ये येलं होतं 4 मार्कसाठी, याचं आन्सर होतं 2, ठीक आहे. ठीक आहे, मग आपण आता बाकीचं आहे ना नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, किंवा तुम्ही हे प्रॉब्लेम होमवर्कमध्ये पण सॉल्व करू शकता, ठीक आहे. काही अडचण आली तुम्ही मला विचारू शकता. आणि हे जे प्रॉब्लेम आहे, आता जे मोठे प्रॉब्लेम जे हे बी शक्यतो पेपरला येणार नाही, जास्त इम्पॉर्टंट नाही, तर तुम्ही ते होमवर्कमध्ये पण सॉल्व करू शकता, किंवा नेक्स्ट याच्यामध्ये मी सॉल्व करून दाखवतो. कारण की ती मोठी प्रॉब्लेम आहे, याला सॉल्व करायला वेळ लागतो, मोठी म्हणजे सॉल्व करायला वेळ लागतो म्हणजे वेळ लागणारच, ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये बघू आपण ते. आता हा जो प्रॉब्लेम आहे ना हा त्याच्यासारखाच आहे सेम, ठीक आहे. तर याच्यामध्ये इथं ब्रॅकेट आहे, इथं काय ब्रॅकेट आहे, आणि याच्यात काय करायचं ए अपॉन बी प्लस बी अपॉन ए इक्वल्स टू काय 14, हे आपल्याला प्रूव्ह करायचं, ठीक आहे. तर हा एक होमवर्क, हा सेम त्याचसारखा आहे, तर हा एक घरून सॉल्व करा, ह्यो सॉल्व करता येईल तुम्हाला. आणि याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये मी सांगून देतो. तर याच्यामध्ये आधी आपल्याला शो करायचं एक्स वाय झेड इक्वल्स टू 1 करायचं आहे, ठीक आहे. तर मग याला काय करायचं, याला हे सगळे इक्वल्स आहे, ते इक्वल्स टूमध्ये पहिले के कन्सिडर करायचं, नंतर ना हा ही टर्म काय करायची केला मल्टिप्लाय करायची, ठीक आहे. मग केला मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला एक लॉग एक्स इक्वल्स टू भेटन, नंतर ना लॉग वाय इक्वल्स टू भेटन, आणि नंतर ना लॉग झेड इक्वल्स टू भेटन, आणि नंतर काय करायचं लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड करायचं, आणि त्याचे जे ह्या इक्वल्स टूचे टर्म राहणार यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं सगळ्यांचं. मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुम्हाला ते इक्वल्स टू 0 भेटून जातं, किती भेटतं 0. आणि मग लॉग एक्स इंटू लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड, याला लॉग लॉग आपला प्रोडक्ट रूल अप्लाय करायचा, प्रोडक्ट रूल अप्लाय केल्यावर काय भेटणार लॉग ऑफ एक्स इंटू वाय इंटू झेड इक्वल्स टू काय 0 आहे, इक्वल्स टू काय 0 आहे. मग लॉग 0 कधी येतो ज्यावेळेस लॉग 1 असेल, आणि मग तिथं काय भेटतं आपल्याला बघा, मी हे सॉल्व करून दाखवतो, जाऊ द्या कसं आहे परत तुम्हाला अडचण येईल. इथं बघा आता काय आहे की ह्या 3 टर्म दिलेल्या आहे, ठीक आहे. लॉग ऑफ एक्स अपॉन पी क्यू मायनस आर, तर काय दिलेलं आहे ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर इक्वल्स टू लॉग ऑफ वाय अपॉन क्यू इंटू आर मायनस पी इक्वल्स टू लॉग ऑफ झेड अपॉन आर इंटू पी मायनस क्यू. आता इक्वल्स टू काय कन्सिडर करू आपण के कन्सिडर करू, काय के, ठीक आहे. मग बघा आता एक एक टर्म सेपरेट घ्यायची, म्हणून
लॉग ऑफ एक्स अपॉन पी ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर इक्वल्स टू के आणि परत लॉग ऑफ वाय अपॉन क्यू मायनस क्यू ब्रॅकेटमध्ये आर मायनस पी इक्वल्स टू परत काय के. ठीक आहे. तसंच लॉग ऑफ झेड अपॉन आर मायनस पी मायनस क्यू इक्वल्स टू के. ठीक आहे. मग आता हा इकडे मल्टिप्लाय करायचं. मग काय होणार लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू के इंटू पी ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर कॉमा तसंच लॉग वाय इक्वल्स टू के इंटू ब्रॅकेटमध्ये क्यू ब्रॅकेट परत आर मायनस पी ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. कॉमा लॉग ऑफ झेड इक्वल्स टू के इंटू आर पी मायनस क्यू. ठीक आहे. मग बघा आता इथं आपल्याला भेटलं लॉग एक्स लॉग वाय लॉग झेड. मग तिन्हीची काय करायची ॲडिशन करायची. लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू बघा आता इक्वल्स टूमध्ये काय आहे की के 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 इंटू ब्रॅकेटमध्ये मग आपण याला के इंटू पी लिहू शकतो का. लिहू शकतो. ठीक आहे. बघा के इंटू पी ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस आर प्लस के इंटू क्यू ब्रॅकेटमध्ये आर मायनस पी त्याच्यानंतर न प्लस के इंटू आर ब्रॅकेटमध्ये पी मायनस आर. ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं सगळ्यांमध्ये के काय करायचं कॉमन काढायचं. मग बघा के जर कॉमन काढला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय येणार हा पी इंटू क्यू येणार. ठीक आहे. पी इंटू क्यू परत पी इंटू मायनस पी इंटू आर प्लस क्यू इंटू आर मायनस क्यू इंटू पी. ठीक आहे. प्लस आता इथं आर इंटू पी मायनस आर इंटू क्यू. मग बघा आता ब्रॅकेट कंप्लीट. मग इथं काय होणार के ब्रॅकेटमध्ये बघा पी क्यू आता इथं पी आर प्लस क्यू आर मायनस आता इथं पी इकडनं लिहू क्यू इकडनं लिहू पी इंटू क्यू प्लस पी आधी लिहू नंतर आर लिहू पी इंटू आर मायनस क्यू आधी नंतर आर. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा आता हा मायनस पी क्यू हा प्लस पी क्यू मायनस पी क्यू काय होणार 0 होणार. ठीक आहे. कट होऊन जाणार म्हणजेच 1 - 1 काय होतं 0 होतं. तसंच बघा हा पी क्यू आणि हा मायनस पी क्यू कट झाला. त्याच्यानंतर हा मायनस पी आर आणि इथला प्लस पी आर पण कट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा क्यू आर आणि हा मायनस क्यू आर काय झाला कट झाला. मग आपल्याला काय भेटलं के इंटू ब्रॅकेटमध्ये 0 के इंटू ब्रॅकेटमध्ये काय भेटलं 0 म्हणजेच काय भेटलं आपल्याला बघा मग नंतर ना लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू 0 भेटलं. काय भेटलं 0. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती घेऊ आपण. बघा लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू 0. मग बघा इथं प्रोडक्ट रूल अप्लाय करू आपण. प्रोडक्ट रूल अप्लाय केलं काय होईल लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल्स टू 0. मग हा जो 0 याला असं लिहू शकतो का आपण 0 इक्वल्स टू लॉग ऑफ 1 ॲट बेस 1 लिहू शकतो. ठीक आहे. मग लिहा लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल्स टू लॉग ऑफ 1 ॲट बेस 1 किंवा इथं तुम्ही लॉग ऑफ लॉग ऑफ 1 ॲट बेस 1 किंवा लॉग ॲट एनी बेस 1च राहतो. ठीक आहे. म्हणजे हा 1 नाही लिहिला तरी चालेल.
कारण की लॉग 1 कोणत्या पण बेसला घ्या तो काय राहणार आहे, 0च राहणार आहे. ठीक आहे. मग बघा इथं काही लॉगचा बेस दिलेला नाही, इथं पण बेस दिलेला नाही, म्हणजे इथं पण 10 आहे असं कन्सिडर करू, इथं पण 10 आहे असं कन्सिडर करू. ठीक आहे. मग आता ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी दोन्ही बाजूचा लॉग काय होणार, कट होऊन जाणार. मग दोन्ही बाजूचा लॉग जर कट झाला तर खाली काय राहिलं, x इंटू वाय इंटू झेड इक्वल्स टू 1. हे तर आपल्याला काय करायचं होतं, प्रूफ करायचं होतं. ठीक आहे. हे काय करायचं होतं, आपल्याला प्रूफ करायचं होतं. बघा हे प्रूफ करायचं होतं आपल्याला. बघा इथं काय केलं आपण, इक्वल्स टू के कन्सिडर केलं, मग के ची टर्म सेपरेट केली, मग एक्स लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू आपल्याला टर्म भेटली, नंतर लॉग ऑफ वाय लॉग ऑफ झेड 3 भेटले, तिघांची ॲडिशन केली. ॲडिशन केल्यानंतर ना आपल्याला यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते सगळे कट झाले आणि के इंटू 0 आलं, म्हणजेच लॉग ऑफ एक्स प्लस वाय प्लस झेड, म्हणजेच लॉग एक्स प्लस लॉग वाय प्लस लॉग झेड इक्वल्स टू किती भेटलं, 0 भेटलं. 0 भेटल्यानंतर ना आपण काय केलं, इथं लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ झेड इक्वल्स टू 0 प्रोडक्ट रूल अप्लाय केला. प्रोडक्ट रूलनुसार लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल्स टू 0 आलं. मग लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस काय राहतं, 0 राहतं, म्हणून आपण इथं समोर काय घेतलं, लॉग 1 घेतलं. मग ॲज पर द रूल ऑफ इक्वेलिटी दोन्ही बाजूने लॉग लॉग कट झालं आणि आपल्याला लॉग ऑफ एक्स वाय झेड इक्वल्स टू 0 भेटलं. ठीक आहे. तर हा एक प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम पण तुम्ही सेम पद्धतीनं होमवर्क करायचं. ठीक आहे. हा काय करायचा, घरी सॉल्व करायचा. त्याच्यानंतर हा पण सॉल्व केला आहे, आणि बघा हा आणि ते जो आपण 1 अपॉन रूलचे जे सॉल्व केले तर ते सेम मेथडनी सॉल्व होते. ठीक आहे. तर ते पण तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. याला काय करायचं, इथं चेंज बेस रूल अप्लाय करायचं. चेंज बेस रूलनुसार काय होणार, लॉग ऑफ बी सी अपॉन लॉग ऑफ ए, आणि लॉग ऑफ ए बघा इथं काय होईल, मग नंतर ना लॉग ऑफ बी सी अपॉन लॉग ऑफ ए, आणि हा समोर काय आहे, +1, हा काय आहे समोर +1. मग ह्या +1ला काय करायचं, हा जो +1 आहे ना, इथं हा 1 अपॉन येईल बघा, आणि प्लस तसंच इकडच्या टर्मचं होणार, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर लॉग ऑफ बी सी प्लस लॉग ऑफ ए अपॉन काय होणार, लॉग ऑफ ए येणार ए, आणि हा लॉग ए वरती जाणार, आणि यांची इथं काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार, म्हणजेच लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ बी सी इंटू ए होणार, म्हणजेच काय येणार ते लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ ए बी सी, लॉग ऑफ काय होणार, ए इंटू बी इंटू सी. मग प्रत्येक टर्मचं काय होणार, लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी होणार, आणि वरती येणार लॉग ऑफ. मग आता सगळ्यांच्या नाही का बॉटम साईडला लॉग ऑफ ए बी सी जर आलं तर वरती इथं इथं बघा, इथं लॉग ए येणार, इथं लॉग बी येणार, इथं लॉग सी येणार, आणि मग सेम बेसला सेम लॉग जर घेतला तर आन्सर 1 येणार. सॉल्व करून दाखवू का? ठीक आहे, जाऊ द्या, थोडंसं कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे ना, हा पुस्तकात पण दिलेला नाही प्रॉब्लेम. ठीक आहे. त्याच्यामुळे मी याला सॉल्व करून दाखवतो. बघा सोल्युशन. आता बघा इथं काय होणार, LHS इक्वल्स टू 1 अपॉन लॉग ऑफ बी सी अपॉन लॉग ऑफ ए प्लस 1 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ सी ए अपॉन लॉग ऑफ बी प्लस 1 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ ए बी अपॉन लॉग ऑफ सी प्लस 1. ठीक आहे. मग आता बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं काय टाईम येणार, लॉग ऑफ बी सी प्लस लॉग ऑफ, आता इथं ए मल्टिप्लाय होणार अपॉन लॉग ऑफ ए प्लस 1 अपॉन लॉग ऑफ सी ए अपॉन लॉग ऑफ बी प्लस लॉग ऑफ काय येणार,
बी होणार, ठीक आहे, प्लस 1 लॉग ऑफ ए बी प्लस लॉग ऑफ सी लॉग ऑफ सी होणार, ठीक आहे. मग हा काय सगळे वरती जाणार, वरती गेल्यानंतर ना लॉग ऑफ ए अपॉन, आता बघा इथं एमच्या जागेवरती बी सी दिलेलं आहे आणि यांच्या जागेवरती ए दिलं आहे, म्हणजेच काय होणार लॉग ऑफ बी सी इंटू ए होणार, प्लस लॉग ऑफ हा बी वरती जाणार अपॉन लॉग ऑफ सी ए इंटू बी होणार, प्लस लॉग ऑफ इथं काय सी अपॉन लॉग ऑफ ए बी इंटू सी होणार. मग आता जर तुम्ही बघितलं इथं तर सगळीकडे काय येणार लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ ए बी सी प्लस लॉग ऑफ बी अपॉन लॉग ऑफ, आता बघा हे रिअरेंजमेंट करू, मग सी ए बी लिहिलेलं आहे तर त्याला ए बी सी लिहू, प्लस लॉग ऑफ सी अपॉन लॉग ऑफ ए बी सी. मग याचं काय होणार, आता इथं चेंज बेस रूल अप्लाय करायचं, काय करायचं चेंज बेस रूल. तर चेंज बेस रूलनुसार बघा पुढच्या पेजवरती लिहितो इक्वल्स टू लॉग ऑफ ए ॲट बेस ए बी सी प्लस लॉग ऑफ बी ॲट बेस ए बी सी प्लस लॉग ऑफ सी ॲट बेस ए बी सी. मग बघा हे कसं आलं तर लॉग ऑफ ए अपॉन लॉग ऑफ ए बी सी होतं ना, याला चेंज बेस रूल अप्लाय केला तर काय आलं त्याचं लॉग ऑफ ए अपॉन ए बी सी. मग तसं प्रत्येक ठिकाणी केलं आपण, ठीक आहे, हे काय केलं प्रत्येक ठिकाणी केलं. मग आता बघा इथं सेम बेसवरती सगळ्यांचं काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. मग बघा लॉग ऑफ ए बी सी बेस दिलेला आहे, मग इथे येणार ए इंटू बी इंटू सी, म्हणजेच काय आलं ते लॉग ऑफ ए बी सी ए बी सी. मग सेम बेसवरती सेम लॉग जर घेतला तर काय येणार आन्सर 1 येणार, काय येणार 1, किंवा लॉग ऑफ ए बी सी अपॉन त्यांचं काय करायचं चेंज बेस रूल अप्लाय करायचा ए बी सी, म्हणजे दोन्ही काय होणार कट होणार आणि आन्सर काय येणार 1 इक्वल्स टू आर एच एस. ठीक आहे, हा दिसतो फक्त प्रॉब्लेम अवघड पण ॲक्च्युली हा खूप सोपा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, असा हा सॉल्व करायचा. बघा आपण आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले. हा एक प्रॉब्लेम सोपा आहे बघा, याच्यामध्ये काय आहे की बेस दिलेला आहे, बेस सेपरेट करायचा. बेस सेपरेट केल्यानंतर ना एक मिनिट थांब, प्रॉब्लेम बरोबर आहे बघू द्या. इथं मध्ये प्लस साईन आहे, इथं काय प्लस साईन आहे. ठीक आहे, आणि याला काय करायचं 95/12 आला पाहिजे. पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय करायचं आहे पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा याच्यामध्ये काय करायचं बेस सेपरेट करायचं आणि इक्वल्स टू काय दिलेलं आहे 95/12 दिलेलं आहे, हे पण घ्यायचं. आपल्याला पी फाइंड आउट करायचं, शो नाही करायचं आता. नंतर ना बेस सेपरेट केला का, सेपरेट केल्यानंतर ना प्रत्येक टर्म रिव्हर्स करायची. मग रिव्हर्स केल्यानंतर काय होणार लॉग ऑफ 16 अपॉन लॉग ऑफ पी येणार, आणि इथं पण लॉग ऑफ 8 अपॉन लॉग ऑफ पी, लॉग ऑफ 2 अपॉन लॉग ऑफ पी येणार. नंतर परत चेंज बेस रूल अप्लाय करायचा, बेसला पी येणार आणि इकडं 12/95 होणार. आणि नंतर ना मग काय करायचं आपला फॉर्म अप्लाय करायचा आणि मग पी ची व्हॅल्यू येते 32 आली पाहिजे. किती आली पाहिजे 32. ठीक आहे, पुस्तकात पण सॉल्व करून दिलेलं आहे. तुम्हाला जर काही अडचण आली तर मला विचारा. ठीक आहे, मग आपण आता जवळजवळ सगळेच प्रॉब्लेम सॉल्व केले. ठीक आहे, 11 नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. तर मग अशा प्रकारे आपला लॉगॅरिथम काय की संपलेला आहे. आता हा एक प्रॉब्लेम तुम्ही घरी करायचा, नंतर हा एक प्रॉब्लेम घरी करायचा, नंतर हा एक प्रॉब्लेम घरी करायचा. 3 प्रॉब्लेम काय करायचे होमवर्क करायचे. ठीक आहे, काही अडचण आली तर मला विचारू शकता, पुढच्या वेळेस मी सॉल्व करून दाखवेल मग जर प्रॉब्लेम आला तर. आता नेक्स्ट चॅप्टर आपण चालू करू मॅट्रिसेस. ठीक आहे, लॉगॅरिथमचं आपलं सगळं संपलेलं आहे. बघा ही जी स्लाइड आहे ही डिलीट करतो. ठीक आहे.
ठीक आहे, ती स्लाईड डिलीट केली आहे. आणि तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल ना, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा. माझा नंबर आहे बघा थंबनेलवरती स्टार्टिंगला दिलेला. तर PDF पाहिजे म्हणून असं मेसेज करायचं, तुमचं नाव पाठवायचं पहिले, नंतर ना तर क्लास नोट्स PDF पाहिजे म्हणून असं सेंड करा, मग मी पाठवून देईल. ठीक आहे. आणि आता काय आहे की हा चॅप्टर 2 किंवा 4 मार्कासाठी येऊ शकतो पेपरमध्ये, लईत लई 6 मार्क येईल, कमीत कमी 2 मार्क फिक्स येणार. त्याच्यामुळे काय की याचे जास्त पण न्यूमरिकल सॉल्व करण्यात काही हे नाही, याच्यामध्ये सोपे न्यूमरिकल येतात. तुम्हाला एक रिव्हिजन असाइनमेंट देतो. ठीक आहे. ती काय आहे की आतापर्यंत आय स्कीम आणि के स्कीममध्ये पेपरला आलेले प्रॉब्लेम आहे, तर ते तुम्ही काय करायचे घरी सॉल्व करायचे. ठीक आहे. तर मी तुम्हाला ती सेंड दाखवतो बघा. दाखवतो म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला तर मी तुम्हाला सेंड पण करून देईल. ठीक आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल. हे IMP प्रॉब्लेम आहे, एवढे प्रॉब्लेम तुम्ही न बघता सॉल्व करायचे. हे जर प्रॉब्लेम तुम्हाला जमले, तुम्हाला पेपरमध्ये पण सॉल्व करता येईल. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. ही 2 मार्काची बघा. हा पण प्रॉब्लेम पेपरला आलेला आहे, आत्ता जो सॉल्व केला ना आपण तो. ठीक आहे. त्याच्यानंतर ना हा एक केलेला आहे बघा. नंतर हे सगळे सोपे प्रॉब्लेम आहे, म्हणजे 22 प्रॉब्लेम आहे. आय स्कीमचे आणि के स्कीमचे जे पेपर आहे ना, त्यांच्यामध्ये आतापर्यंत हे पेपरला आलेले प्रॉब्लेम आहे. हे जर तुम्ही मनाने सॉल्व केले, तुम्हाला जर बरोबर सॉल्व करता आले, तुम्हाला पेपरमध्ये या पेपरमध्ये येणारा प्रॉब्लेम पण सॉल्व करता येईल. ठीक आहे. तर हे तुम्हाला पाहिजे असेल ही PDF, तर मी त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सेंड करून देईल, तुम्ही तिथून ती डाउनलोड करून सॉल्व करायची. ठीक आहे. आणि याचं सोल्युशनची व्हिडिओ येईन याचीवाली, तर तुम्ही जे एकदा सॉल्व करा. सॉल्व केल्यावर मी एक दिवस त्याचं सोल्युशन व्हिडिओ अपलोड करून देईन, आणि मग तिथून तुम्ही तिथं चेक करू शकता की आपलं पुढं चुकलं, तर तुम्ही एखादा प्रॉब्लेम काय चुकला असेल तर तो नंतर न बघून करेक्शन करू शकता, किंवा तुम्हाला एखादा सॉल्व नाही करता आला तर तुम्ही तो सॉल्व करू शकता. ठीक आहे. ठीक आहे मग.